अंबाजोगाई येथील श्री सरस्वती पब्लिक स्कूल CBSE आणि कैलासवासी दादाराव कराड विद्यालय सेमी इंग्रजी माध्यम या दोन्ही शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणे यांची उपस्थिती होती। इतर अतिथी ॲडव्होकेट संतोष पवार तसेच पालक प्रतिनिधी श्री महादेव देशमुख, पालक प्रतिनिधी प्रतापराव खरवडे यांच्या उपस्थितीत स्नेह संमेलन पार पडले। या कार्यक्रमात शालेय विभागाचे संचालक संगप्पा तलेवाड, प्राचार्य सागर राऊत, प्राचार्य रामराजे कराड, प्राचार्य महेश भस्मे, उपप्राचार्य शरद बोंदर, ॲडव्होकेट NB केंद्रे व सौ संध्या केंद्रे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। मायर्स पुण्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मोठ्या भगिनी श्रीमती शशिकला केंद्रे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती। स्नेह संमेलनाची सुरुवात विश्व शांती प्रार्थना, सरस्वती पूजन व प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड यांच्या जन्मदिनानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यात आले। तसेच संचालक संगप्पा तलेवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। सरस्वती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सागर राऊत तसेच कैलासवासी दादाराव कराड विद्यालयाचे प्राचार्य रामराजे कराड यांनी वार्षिक अहवाल पालकांसमोर सादर केला। यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुणे डॉक्टर विठ्ठल लहाणे यांनी मार्गदर्शन भाषणात जिद्द, कष्ट आणि सातत्य प्रत्येक यशस्वी जीवनाची 3 सूत्रे आहेत। पालकांनी त्यांच्या पाल्यास कष्टाची सवय लावावी। त्याचप्रमाणे विद्यार्थी घडण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यावर योग्य ते संस्कार केले पाहिजेत असे प्रामुख्याने सांगितले। त्यानंतर ॲडव्होकेट संतोष पवार यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला। विशेष करून त्यांनी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड सरांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला। संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार, नाट्य, गायन, कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। पालक प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले। माजी विद्यार्थी तेजस्वर मगर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील आठवणींना उजाळा दिला। सदर कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड, संस्थापक अध्यक्ष MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे तथा युनेस्को चेअरहोल्डर तसेच प्राध्यापक राहुल कराड, कार्यकारी अध्यक्ष मायर्स MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे व राजेश कराड, कार्यकारी संचालक MIT शालेय विभाग अंबाजोगाई यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MIT शालेय विभागाचे विद्यार्थी श्री सागर घुमरे, कुमारी स्वरूपा हरे, कुमारी साधना जाधव, कुमारी अमृता केंद्रे, कुमारी शुभांगी चाटे, कुमारी श्रावणी पवार, कुमारी अंकिता निर्वळ, कुमारी ऋतुजा निळे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता प्रथेप्रमाणेच पसायदानाने झाली। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। आज श्री सरस्वती पब्लिक स्कूल आणि कैलासवासी दादाराव कराड विद्यालय या दोन्ही शाळेचा ॲन्युअल डे आहे। त्या ॲन्युअल डे निमित्त सर्व विद्यार्थी, पालक, टीचर्स सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि आणखी एक चांगली गोष्ट आज आहे ते म्हणजे 83वा बर्थडे VD कराड सरांचा आहे। ते सगळ्यांचे आपले प्रेरणास्रोत आहेत आणि माझे ते आदर्श आहेत। त्यामुळे त्यांनाही आपल्यातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून आपण सगळ्यांना त्यांना शुभेच्छा देऊ। आणि मी असा पटकन व्यासपीठावरती का आलो हे सांगतो। मी फटफट बोलणार आहे, पळून जाणार आहे, त्याच्यामुळे आलोय। मला तुम्ही विचारत होते एवढा उशीर का केला, तुम्हाला काय सांगू मी आता उशीर का केला। मी पहाटे 4:45ला कामाला लागतो मित्र आणि संध्याकाळी 6:30 वाजता पहिला श्वास घेतो। पहाटेचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 न श्वास घेता काम कसं करायचं कोणालाही बघायचं असेल तर माझ्यासोबत एक दिवस राहायचं। तुमचं 1 किलो वजन कमी नाही झालं मला विठ्ठल आणि म्हणायचं नाही, हे माझं ओपन चॅलेंज आहे। कुणी पण राहा, कुणी पण, एनीबडी। मला कापाकापी करतो मी, तुम्हाला कापाकापी नाही येणार, पण मी फक्त माझ्यासोबत राहा।
आणि हे माझं ओपन चॅनल, एनीबडी यू आर मोस्ट वेलकम. आजही तेच काम मी करत होतो आणि मला 4 वाजता म्हणजे 2.5 तास काम मला लवकर संपवायचं होतं आज, म्हणून मी आज 2.5 तास लवकर काम सुरू केलंय. पहाटे मी 2 पासून सर्जरी करतोय. आज मला 12 ऑपरेशन करायचे होते, ते मी संपवलंय आणि 4:09 मी लातूर सोडलंय. आणि आता हे काम करून मला पुढचे 3 प्रोग्राम करायचे, तर तरीही मला म्हणतात तुम्ही उशीर कसा केला. आता कसं सांगू उशीर कसा केला पण आणि तरीही मी यायचं. ही शिक्षक मंडळी बघा, मी शक्यतो नाही हा शब्द पाळत असतो, मला जमणार नाही असं म्हणत असतो, पण आता इथं या शाळेवर, कराडसांच्या शाळेवर नाही म्हणल्यास मला काही लातूरमध्ये राहायचं नाही का, म्हणून गुपचूप हो म्हणालो. सर ही मंडळी आली, मला म्हणाली सर तुम्हाला यावं लागतं. नाही म्हणायची डेरिंगच नाही, आम्ही तीच लहाने माणसं. आता इकडं ही माझ्या काही टेक्निकल अडचणी आणि मी तुम्हाला जास्त वेळ बोलणार नाही, पण 3 कामाच्या गोष्टी, एक विद्यार्थ्यांसाठी 2 पालकांसाठी सांगणार आहे. पळून जाणार आहे, कळून झालं मला परमिशन द्या. हो तुम्ही पण चला माझ्यासोबत, आपण दोघं जाऊ. मी असं म्हणत होतो की मी विद्यार्थ्यांसाठी काय बोलणार, पालकांसाठी काय बोलणार, हे माझ्या आवडीचे विषय आहेत. पेशंट बघत होतो आणि एक मुलगी आली, तिच्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स होता. आता पेढे आणले ना, हे लेकरं काय झाले माहितीये का, हे सगळेच लेकरं माझे एवढे प्रेम आहेत सध्या, सगळे लेकरं म्हणजे ना, सगळे स्टुडंट, म्हणजे ते MPSC असो, UPSC असो, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, 11-12चे लेकरं असो, 8वी-9वी-10वीचे लेकरं असो, हे खूप प्रेमात आहेत, प्रचंड प्रेमात माझ्या आहेत. मी पण त्यांच्या प्रेमात आहे. त्यांच्याकडे काहीही त्यांना कुठे यश मिळालं, ते पेढ्याचा बॉक्स माझ्याकडे असतो. आमच्याकडे सगळ्यात जास्त काय, मी एक दुकान टाकू शकतो पेढ्याचे, एवढे पेढे आमच्याकडे येत राहतात. ओके. आणि मग असंच एक पेढ्याचा बॉक्स घेऊन एक मुलगी येते उपडीमध्ये माझ्या, असेच एक 25-30 लोक माझ्या उपडीमध्ये असतात आणि तिचा पेढ्याचा बॉक्स तिच्या हातात दिसल्यानंतर माझी इच्छा काय असते की आता ओपडीत बसलोय ना, तर बाकी काही बघायचं नाही, फक्त पेशंट बघायची. आणि म्हणून मी तिला टाइमपास नाही करायचा, त्या मुलीला पुढे बोलायचं नाही, म्हणून तिच्याकडे हात केला. म्हणलं दीदी इकडे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं अभिनंदन म्हणालो. तिच्या पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला. तू पेढे मला द्यायला आणली ना, म्हणजे तिला लगेच पाठवून द्यावा म्हणून. तिनं तिच्याकडे हो तुम्हाला पेढे द्यायला आणले म्हणले, मला दे, तुझं अभिनंदन असं म्हणालो की ह्या लेकीनं पेढे लपवून घेतले. नाही म्हणले माझं ऐका. अगं दीदी माझं ऐका नाही, मी कामात आहे. नाही माझं ऐका प्लीज सर, माझं ऐका ना. ह्या लेकीचा हट्ट माझं ऐकायला सुटत नाही, मला बोल पटपट बोल. ती म्हणाली सर 1 जुलै 2011, बघा 1 जुलै 2011 तुम्ही दयानंद सभागृहामध्ये असं मी गोंड या विषयावरती बोलला होता. म्हणलं माझे भाषण तू मला कसं सांगतेस. हा मी बोललो नाही ऐका ना सर. आणि तुम्ही म्हणाले की गरिबी अडचण नसते, गरिबी ही शिक्षणामध्ये अडचण नसते. म्हणलं मी हे सांगतो, कष्टाने काही शक्य होतं, मी म्हणलं हे सांगतो त्याचं कारण आहे की आम्ही स्वतः गरीब आणि गरीब इतक्या वेळा गरीब म्हणणाऱ्या शेतकऱ्याचे लेकर आहेत आणि गरीब होतो म्हणूनच मोठे झालो. पद्मश्री डॉक्टर दादराव लाडे असो, विठ्ठल लाडे असो, हे मी सगळ्या जगाला सांगतो. नाही सर ऐका ना, आता काय करायला लेकीचं, मला हा बोल. आणि त्या दिवशी ना सर, त्या दिवशी मी तुमचे भाषण ऐकलं 1 जुलै 2011. त्या दिवशी मी 11वीला होते आणि आज मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधनं MBBS पास झाले, त्याचे पेढे. तुम्हाला सांगतो मित्र, मी प्रचंड खुश झालो आणि पुन्हा त्या लेकीकडे वाह असा मला हात पुढे गेला. म्हणलं दे पेढे. तिने पुन्हा पेढे लपवून घेतले. ऐका ना सर, आता काय करावं दीदी, ऐका ना सर. म्हणलं हा बरं बोल. ती म्हणे सर ती मुलगी उभं टाकली लाईन मध्ये, ती म्हणलं हा ती माझी छोटी बहीण आहे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 ती 9वीला होती. तुमचं ते भाषण ऐकलं आणि आज ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2nd MBBS ला आहे. तुमचं ते भाषण ऐकून आता तर मी प्रचंड खुश झालो. आणि मग पुन्हा एकदा पेढ्याकडे हात पुढे गेला की तिने पुन्हा पेढे लपवून घेतले. आता काय गवळीला, आता काय करा. म्हणलं काय झालं आता सर ऐका ना. तो कोपऱ्यात मुलगा उभा टाकला छोटा, मला तो माझा छोटा भाऊ आहे. तेव्हा म्हणजे 1 जुलै 2011 तो 7वीला होता. तुझं ते भाषण ऐकलं आणि आज तू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 1st MBBS ला. तुम्हाला सांगतो आता मात्र प्रचंड खुश झालो, उभा राहिलो, ह्या 3 लेकरांना जवळ घेतलं आणि पुन्हा एकदा पेढ्याकडे हात बॉक्सकडे पुढे गेला आणि तिनं पुन्हा पेढ्याचा बॉक्स लपवून घेतला. आणि पुन्हा एकदा ऐका ना सर. इथपर्यंत मी प्रचंड खुश होतो, पण याच्या पुढे ही जी लेख बोलली ना ती जर अडचणीची बोलली. इथपर्यंत मी प्रचंड खुश होतो, अगदी अंगावर माझ्या शहारे आले होते. पण त्याच्या पुढे ती म्हणाली सर आम्हाला वडील नाही आहेत आणि आमच्याही लोकांच्या घरी भांडे घासते. क्षणभर मला कळेना का त्या लेकरांना मी काय बोलायला पाहिजे. तुम्ही म्हणाले होते ना गरिबी अडचणीची नसते, तुम्ही म्हणाले होते ना की कष्टाने काही शक्य होतं. आणि तुम्हाला खरं सांगू सर, तुमचे हे जे शब्द आहेत ना, या शब्दांमुळे आम्हाला वडील नसताना
आणि आमच्याही लोकांच्या घरी भांडे घासत असताना आम्ही तिन्ही लेकरं मेडिकलला, ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. तुम्हाला सांगतो सगळ्या पालकांना सांगतो मी, दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. त्या दिवशी मी ठरवलं विठ्ठल लहाने सेकंड मध्ये मोजतो, मान्य. मी कुणालाच टाइम मिनिटात सांगत नाही, 3.5 मिनिटं 5.5 मिनिटं असं बोलतो. लोक म्हणतात तू असा का बोलतोस, म्हणलं असं बोलल्याची माझं कामच होत नाही, मी करूच शकत नाही. माझ्या वॉचमॅनला पण वेळ सांगताना मी असं सांग 7 मिनिटांनी येतो, 11 मिनिटांनी येतो, 14 मिनिटांनी येतो. म्हणजे ते लोकांना वाटायला लागतं असं का. त्याचं कारण आहे की हे केल्याशिवाय मी काम करू शकत नाही. भलेही हे सत्य असलं तर मी विचार केला की मी जर 20 मिनिटाचं जवळ भाषण करून येतो आणि हे जर लेकरं एवढे बनत असतील ना तर विठ्ठल लहाण्याने जायला पाहिजे. आणि म्हणून आज लेकरांसाठी नाही न म्हणता इथं आलोय. हा झाला माझा पहिला पॉईंट. मी तुम्हाला पालकांना सांगणार आहे, जरा माझ्याकडे बघा सगळे पालक. ऍक्च्युली मी सगळेच भाषणं हे स्टुडंट ओरिएंटेड करत असतो. साधारणपणे आजच्या या घडीला हे माझं 2774 भाषण आहे, मी मुलांसाठी करतोय. आणि तुम्हाला मी सांगतोय की आज मी जरा पालक ओरिएंटेड बोलणार. जरा मुलं कमी दिसत आहेत, पालक जास्त दिसत आहेत. पालकांना काही गोष्टी कामात सांगणार आहे. पहिली गोष्ट, लेकरांना कष्टाची सवय लावा. बघा किती अभ्यास आहे, किती सिलेबस आहे, एवढ्या लेकरांनी किती करावं, किती लेकरांना ओझ आहे असं नका म्हणू. त्यांना कष्ट करू द्या आणि त्यांना आत्ताच हेच योग्य वय कष्टाची सवय लावायची. आत्ता जर तुम्ही कष्टाची सवय नाही लावली तर पुढे जेव्हा शॉक बसतात तेव्हा ते लेकरांना सहन होत नाही. म्हणून आता त्यांना कष्टाची सवय लावा. नंबर 1, त्यांना नापास होऊ द्या, त्यांना मार्क कमी पडू द्या. ओके, नापास झालेली माणसं त्या जगात सगळ्यात मोठी झालीत, पास झालेली माणसं होत नाहीत. जवळ नापास होऊ द्या. नापास होणं काय मोठं नसतं. पण नुसते डॉक्टर तात्रावला आणि डोळ्याचे डॉक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. पण ते डोळ्याच्या विषयात नापास झाले होते, पण ते डोळ्याचे डॉक्टर झाले. तुम्हाला माहिती आहे काय, मला 14 गोल्ड मिळाले. 14 हे रेकॉर्ड कोणी तोडलं नाही, पण मी पण नापास झालो होतो, मोठा होऊ शकलो. नापास होणं मोठा विषय नसतो. त्याच्यामुळे पण ही कष्ट करण्याच्या लेकरांना धैर्य ठेवा. मी एक छोटी गोष्ट सांगतो, तुम्हाला पण सांगतो एक छोटी गोष्ट. मी किती लोकांनी तुम्ही कोंबडीचं पिल्लू अंड्यातून बाहेर निघताना पाहिलंय? किती लोकांनी पाहिलंय? आता काय माहिती आहे का, मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी कॉम्प्युटरच्या गोष्टी मला नाही सांगता येणार. मी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. एक कोंबडी अंडी घालत असते आणि अंडी घालून झाल्यास तिला खूड झाला असं शेतकरी म्हणतो. आणि मग ते एका टोपलीत दोरडीमध्ये ठेवतात, त्याच्यावरती अंडी ठेवतात, त्याच्यावरती घोळ्या त्या कोंबडीला ठेवतात. ती अंडी कोंबडी घोळते आणि अंडी अशी घोळून झाली ती अंडी परिपक्व होतात. आणि परिपक्व झाल्यानंतर त्यातून एक पिल्लं बाहेर येतात. ही प्रोसेस आहे कोंबडीच्या पिल्लं अंड्यातून बाहेर निघण्याची. जेव्हा ते अंडी परिपक्व होतात तेव्हा ते आतून टोचा मारतात. अशा ते टोचा जेव्हा मारतात त्या अंड्यात गडबड फिरायला लागतात. तुम्हाला माहिती आहे का की एवढंसं पातळ कव्हर फोडण्यासाठी त्या पिल्लाला 48 तास ते 72 तास ठोक्या मारा लागतात. तेव्हा ते कव्हर फुटतं, ते पिल्लू बाहेर येतं. पण आजकालचा एक माणूस, मी आजकालच्या एका माणसाची मी केलेली व्याख्या आहे सर, तुम्हाला पटते का नाही पटते माहित नाही. आजकाल लोकांना काय वाटतं माहितीये का, काहीच कष्ट करू नये, आपोआप सगळं मिळावं. त्याच्याही पलीकडे फक्त करावं, देवाने आपोआप मध्ये घालावं. म्हणजे मला कळत नाही लोकांना, म्हणजे वाय आय डोंट अंडरस्टूड दिस. म्हणजे हे का घडतंय, कसं घडतं मला माहित नाहीये. पण कष्ट नको, सगळं मिळालं पाहिजे. पण तुम्हाला सांगू का मी जे कष्टाने मिळतं, जे इमानदारीने मिळतं आणि जे प्रामाणिकपणाने मिळतं तेच चिरकाल टेकतं. बाकी काहीच टिकत नाही जगात, काही टिकत नाही. त्यामुळे मी सांगत होतो की असाच एक आजकालचा एक आळशी माणूस त्या अंड्याकडे बघतो, त्या पिल्लूकडे बघतो, तो म्हणतो बापरे एवढ्या पिल्लाला 48 तास ठोके मारायचे, तेव्हा ते बाहेर निघतं. दिस इज नॉट फेअर. त्या लेकरावरती अन्याय आहे. जसं आजकालचे पालक म्हणतात की लेकरावर खूप अन्याय होतो, असाच तो पालक त्या म्हणतो त्या त्या पिल्लावरती अन्याय होतो म्हणतो. तेवढा दुसरं पिल्लू ठोक्या मारायला सुरू केलं. 2-3 ठोक्या त्या पिल्लांनी मारल्या की तो त्या अंड्याला उचलतो, वरतून ठोकी मारतो, ते कव्हर फोडतो आणि त्याला म्हणतो ये बाहेर का. आणि ते पिल्लू बाहेर येतं. आणि ते बाहेर आल्यानंतर याला इतका आनंद होतो या माणसाला की याला मी 48 तास ठोक्या न मारू देता 2 ठोक्या मारल्यास बाहेर काढलं. याला मी काही कष्ट पडू दिले नाहीत, असं त्या आळशी माणसाला आनंद होतो. तुम्हाला माहित आहे. पण त्या पिल्लाचं पुढे काय होतं तुम्हाला किती लोकांना माहित आहे? त्या पिल्लाचं पुढे काय होतं किती लोकांना माहित आहे? किती लोकांना माहित आहे? 2 बस 3 बस एवढंच. त्या पिल्लू पुढच्या 2 तासात मरून जातं. ते पिल्लू पुढच्या 2 तासात मरून. त्याचं कारण असं आहे की अंड्याच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या बाहेरचं वातावरण. अंड्याच्या बाहेरच्या वातावरणात जगण्यासाठी त्या पिल्लाला 48 तास ते 72 तास ठोक्या मारायला पाहिजे. म्हणजे त्याची बॉडी स्ट्रॉंग होते, मजबूत होते, ते पिल्लू बाहेरच्या वातावरणात जगू शकतं. त्याच न्यायानं तुमच्या लेकरांना आजकालच्या स्पर्धेच्या युगात
उंच पाठवायचंय, आकाशाला गौसनी घालायची आहे, इतकं मोठं करायचंय ना, तर त्यांना ठोक्या मारू द्या, त्यांना कष्ट करू द्या, त्यांना कष्ट करू. तुम्ही त्याच्यावरती ठोकी मारून त्यांना अर्धवट कच्च ठेवू नका. तुम्हाला मी देशामध्ये जवळपास 6 युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून वेगवेगळे शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. अलीकडे आपल्या परिसरामध्ये फक्त आपण पालक लोक, विद्यार्थी आपला डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, या पलीकडचे क्षेत्र आपल्या पुढे उभे नाही किंवा असूनही त्याची आपल्याला कल्पना नाही. मी या संस्थेचे संगाप्पा सर असतील किंवा कराड सर असतील किंवा सागर सर असतील, मी यांना या ठिकाणी विनंती करेल पालक म्हणून की ह्या शाळेमध्ये जे काही शिक्षण घेणारे जे टॉपर्स विद्यार्थी आहेत, की MIT कोथरूड या संस्थेमध्ये पुण्यामध्ये जे काही वेगवेगळे इव्हेंट्स जगाच्या पाठीवरचे त्या ठिकाणी संपन्न होतात, अशा इव्हेंट्समध्ये ह्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी आहे ती MIT परिवाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती होऊ शकते. जर पालकांना आणखीन एक विनंती आहे की माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपले जी काही आई वडिलांचे संस्कार असतात किंवा अध्यात्माशी जी काही संस्कार घडलेले असतात, त्याचं जर उदाहरण आपल्या सर्वांना कुणाला पाहायचं असेल तर तुम्ही मला ज्या वेळेस दीपावली, दसरा किंवा महालक्ष्मीचा सण असेल तर तुम्ही आवर्जून कराड साहेबाच्या रामेश्वर या गावी जा. अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे. ते त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक माणसाला ज्या भावनेनं, ज्या प्रेमानं, ज्या आपुलकीनं त्या ठिकाणी मान सन्मान देतात, त्यांचा पाहुणचार करतात, तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे. आम्ही त्यांच्या सहवासात जाण्याची गरज आहे कारण की एवढ्या मोठ्या उंचीवर गेलेला माणूस साधारण वागताना त्यांचे विचार किती मोठ्या प्रमाणामध्ये उच्च आहेत. तुमच्यासारखाच मी एक पालक आहे. तुम्ही फक्त फीस देतात पण मी त्यांच्याकडून घेतोय. आम्ही पण समाज कार्य करत असताना मागच्या 5-7 वर्षापासून कराड परिवाराचा संबंध आला आणि आम्ही आधार माणुसकीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या 700 मुलांचं संगोपन करत असताना आणि 65 मुलांना MBBSचं शिक्षण देत असताना आम्हालाही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च सोसावा लागतो. असा खर्च आमच्या पाठीशी जर कुणी उभा करीत असेल आणि या मुलांना शिक्षणामध्ये कुणी जर पाठबळ देत असेल तो MIT परिवार आहे. एक सामाजिक बांधिलकी कुठेतरी जोपासणारा हा परिवार आहे. त्यामुळे अतिशय आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा परिवारामध्ये आपले सर्वांचे लेकरं शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबर सांस्कृतिक सामाजिक कार्य मध्ये आपले मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवणार आहेत. फक्त MIT परिवाराचा आपण घेता येईल पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून जितका फायदा घेता येईल तितका फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे एवढंच या प्रसंगी बोलतो.